श्री क्षेत्र अरण संत सावतामाळी देवस्थानमधील वाद. ॲडव्होकेट विजय शिंदे म्हणाले, आमचाच ट्रस्ट खरा. आमचा ट्रस्ट स्थापन झाल्यापासून आम्ही 70-75 वर्षापूर्वी या परंपरा राबवतोय. या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरण येथील संत सावता महाराज मंदिराचा वाद चंदनउटी सोहळ्याच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. काल संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष हरिभक्तीपरायण सावता महाराज वसेकर यांनी चंदनउटी सोहळा तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. मात्र आज यावर सोलापुरात पुन्हा श्री संत सावते बुवा ट्रस्टचे सचिव ॲडव्होकेट विजय शिंदे यांनी हरकत घेऊन पत्रकार परिषदेत त्यांचे मुद्दे खोडून काढले आणि आमचा श्री संत सावते बुवा ट्रस्ट हाच खरा असल्याचा दावा केला. आम्हीच प्रथा आणि परंपरेप्रमाणे चंदनउटी सोहळा साजरा करणार असेही त्यांनी सांगितले. ऐका पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट शिंदे काय म्हणाले. ॲडव्होकेट विजय शिंदे, सचिव संत सावते बुवा महाराज देवस्थान ट्रस्ट अरण, आणि हे आमचे आहेत श्री सावता ज्ञानोबा रंधवे विश्वस्त सावते बुवा महाराज देवस्थान ट्रस्ट. आपणा सर्वांना माहीतच आहे की मौजे अरण येथे श्री संत सावता महाराजाची संजीवन समाधी मंदिर आहे. या समाधी मंदिराच्या कालायात्रा आणि ओटी यात्रा अशा दोन सोहळे साधारण 200 वर्षापासून साजरे केले जातात. या समाधी मंदिराचा ट्रस्ट 1953 साली श्री संत सावते बुवा महाराज देवस्थान ट्रस्ट या नावानं ट्रस्ट स्थापन झाला आणि आजही तो ट्रस्ट कार्यरत आहे. या मंदिरातील समाधी मंदिरातील सर्व कार्यक्रमांचे नियोजन, व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्ती श्री संत सावते बुवा महाराज देवस्थान ट्रस्ट हा न्यास आज तागायत करत आहे. तर आता 2च दिवसांनी सावता महाराजाची चंदनउटी सोहळा यात्रा येत आहे. त्याबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाला ग्रीष्म ऋतूत उन्हाळ्यात दाह होतो म्हणून चंदनउटी लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याचप्रमाणे साधारण 200 वर्षापूर्वी सावता पांडुरंगाचे भक्त असणाऱ्या सावता महाराजांचाही चंदनउटी सोहळा साजरे करण्याचा कार्यक्रम ह.भ.प. वास्कर महाराज व त्यांचे शिष्यगण व संप्रदायामार्फत साजरे केला जातो. साधारण हा शिष्यगण नेवरे, नांदुरे, थोरले, धाकटे, उंबरे, माळखांबी, बोरगाव, लवंग, श्रीपूर, आवे, पांढरेवाडे, आष्टी, जांभूळ, पुरवली, शेळवे, देवडे, खेळवे या भीमाकाठावरील गावातील शिष्यगण उन्हाळी मोसमामध्ये श्री संत सावता महाराजांच्या दरबारी येऊन हा चंदनउटीचा सोहळा साजरा करतात. तर चंदनउटीचा सोहळा उद्या 12 तारखेपासून म्हणजे चैत्रवद्य दशमीला सुरू होतो. तर त्याची कार्यक्रम पत्रिका आपणाला देत आहे. चैत्रवद्य दशमीला वडगावकर महाराज यांचा भंडारा कीर्तन, चैत्रवद्य 11 सकाळी 8 ते 11 वर नमोदूल गावातील सर्व मानकरी यांच्या दिंड्या दाखल होतात. चैत्रवद्य 11 म्हणजे सोमवारी उंबरेकर, माळखांबीकर, नांदुरकर, पांढरेवाडी यांचा कीर्तन व गौरींचा जागर होतो. चैत्रवद्य 12ला सकाळी 9 ते 12 कुलकर्णी कुटुंबीय नांदुरकर यांचा भंडारा होतो. चैत्रवद्य 12ला दुपारी 2 ते 4 चंदन दळण्याचा कार्यक्रम व जाधववाडीकर व करकमकर मंडळी व यांच्या मान्यवरांच्या हस्ते चंदनउटीचा कार्यक्रम होतो. चैत्रवद्य 12 मंगळवार दुपारी 2 ते 6 आरणकर कुलकर्णी कुटुंबीय यांच्या वतीने चक्री भजन होतं. चैत्रवद्य 12 मंगळवार रात्री 9 ते 12 उंबरकर, नांदुरकर, माळखांबीकर, बोरगावकर इत्यादीचे वतीने काल्याचे कीर्तन, दहीहंडीचा कार्यक्रम होतो. चैत्रवद्य 12ला रात्री वर नमूद गावकरी दिंडी चांदोरकर कुटुंबीयाच्या वतीने अभंग गायन, बारोडी इत्यादीचा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम श्री संत सावते बुवा महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. तरी या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील संत सावता महाराजांच्या भक्तभावकांनी हजर राहावे असे आवाहन मी ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट सचिव या नात्याने करत आहे. त्याचा रजिस्टर नंबर E8748 पुणे असा आहे. हा ट्रस्ट 2020 साली स्थापन झालाय. आमच्या परंपरा 150-200 वर्षापासून आहेत. आमचा ट्रस्ट स्थापन झाल्यापासून आम्ही 70-75 वर्षापूर्वी या परंपरा राबवतोय. 2020 साली स्थापन झालेला ट्रस्ट
असं बाहेर कुठंतरी येऊन पत्रकार परिषद घ्यायचं किंवा एखाद्या पत्रकाराला बातमी देऊन ती पेपरला आणायची आणि लोकात विसंगती वाढवायचं काम करत आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्याकडे पालकमंत्र्याकडे तक्रारही दिली आहेत, निवेदनं दिली आहेत. ते निवेदनाचे काय भाग आहेत आमच्याकडे आम्ही देऊ शकतो याला. त्यांनी जे धार्मिक विधीचा कार्यक्रम फक्त एकच दिला की चंदन उटी सोहळा तेवढाच दिला. त्याचं नियोजन आम्हीच करतोय. परंतु आता महाराष्ट्रातील भक्तगण येतात, बाहेर कुठेतरी एखादा तंबू टाकून एखादा पुरस्कार स्थापन केला तर आम्ही त्याला हरकत घेत नाही. तुमचं कार्यालय तिथंच आहे का? हो मंदिरात गावकऱ्यांची ट्रस्ट आहे. हो गावकऱ्यांची आणि ते गावाबाहेरचे ते गावाबाहेरचे ते तिथं मुक्कामाला नसतात. त्यांच्या ट्रस्टमध्ये पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील ट्रस्टी आहेत. साधारण 2 ट्रस्टी आमच्या गावातले आहेत, सर्व बाहेर जिल्ह्यातले मुक्कामाला आहेत. ते भक्त म्हणून येतात. हे 2 वर्षापासून यायला लागलेत. बाहेरच्या बाजूला कार्यक्रम करतात, एखादा मंत्री येतो, त्याचा सत्कार केला जातो आणि ते निघून जातात. सावता महाराज ट्रस्ट 1953 साली स्थापन झाला. 1982 साली आम्ही त्याची घटना केली. घटना झाल्यानंतर आम्ही एक जीर्णोद्धार समिती स्थापित केली. त्यावेळेला एक स्मरणिका काढली. या स्मरणिकेत सर्व लोकांनी जे काय योगदान दिलं त्याची माहिती आहे. आता जो चंदन उटी सोहळ्याची माहिती दिली ना, मी 1983 सालचा लेख आपल्याकडे देऊ शकतोय, तर त्याची सगळी माहिती आहे. तर हे जे दिलं जातंय, घेतलं जातंय, त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. 2022 सालापर्यंत ही सगळी माहिती शासनाकडून आम्ही 1999 साली गोपीनाथ मुंडे मार्फत क वर्गाचा दर्जा घेतला. 2012 साली अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून ब वर्गाचा दर्जा घेतला. आमची अ वर्गाची मागणी होती. अ वर्गाची घोषणा झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खातं आणि किंवा जिल्हा परिषदेच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून आमच्याकडून सगळी माहिती घेतली. यंदा नवीन सरकार आल्यानंतर माझा असा आरोप आहे, ते नवीन सरकार आले, पालकमंत्री जयकुमार गोरे आल्यानंतर आमच्या ट्रस्टला कोणत्याही प्रकारचं त्यांनी आमंत्रण दिलेलं नाही. ते बाबा आपल्या आराखड्याची बैठक बोलवतोय, तुम्ही चर्चेला या, किंवा असं कोणतंही निमंत्रण दिलेलं नाही. आणि मूळ ट्रस्टला जाऊ द्या, गावातील कोणत्याही लोकांना ते निमंत्रण दिलेलं नाही. सर्व जातीचे आमच्या ट्रस्ट आहेत, म्हणजे जाती यात काही नाही. माळी समाजात 3 ट्रस्ट आहेत, कोणी नाही, त्यांचे वेगळे. मूळ पुणे जिल्ह्यातला ट्रस्ट आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याकडून आमच्या जमिनीचे उतारे मी प्रत्यक्ष नेऊन दिलेत. त्यांना सगळी माहिती दिली. किंवा जो ते आर्किटेक्चर येतो त्यांना हे सगळं आम्ही हे करून दिलेलं आहे. माहिती आमच्याकडून घेतलेली सर्व कागदपत्राची पूर्तता ट्रस्टकडून घेतली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असं का करताय? कोण करताय की तुमच्याकडनं माहिती घेतात आणि आता ज्या वेळेला नाही, एक सुद्धा गुन्हा नाही, सांगतो, एक सुद्धा गुन्हा दाखल नाही आमच्या ट्रस्टी. 40 वर्ष एक सुद्धा वाद नाही. 40 वर्षात एक तक्रार भ्रष्टाचाराची दाखल झाली होती, ठाणे जिल्ह्यातल्या मंडळींनी केली होती. त्याचा कोर्टाचा निकाल माझ्याकडे आहे, कोर्टाने ती फेटाळून लावली. एक सुद्धा वाद नाही. फक्त याच्यात सांगायचं म्हणलं तर पालकमंत्री 2024 आल्यापासून आम्हाला मीटिंगला वगैरे आयोजित केलेलं नाही. मीटिंगला ते बाहेरच्या लोकांना बोलवतात. सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर. सभासदांच्या मनातील हक्काची योजना, गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती. सुमित्रा महाबचत ठेव योजना 9.99% व्याज दरासंग दैनंदिन शिल्लकेवर व्याज नाही. मुदतीची बाधा नाही, DTH ची चिंता नाही, नूतनीकरणाची गाथा. दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा. कार्यालय शॉप नंबर 1 ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर. संपर्क 9405 120274.